শুভ স্বাগতম। আমার নাম রেশমা। তুমি কেমন আছো? কেমন আছো? ভালো আছো ना? मॅडम, आपण साताऱ्यात आहोत. बंग आर्ट आहे हे मान्य आहे, पण ती हिंदी गाण्यांची आणि साताऱ्यातल्या मराठी रसिकांसाठीची मैफल आपली आहे आज. हो 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 पाटील सर, गेले काही दिवस हा बंगाली गाण्यांचा अभ्यास करताना या भाषेची ही गोडी लागली, त्यामुळं ही अशी सुरुवात आम्ही केली. तर रसिक हो, स्वरतुषार निर्मित आशा हेमंत जाधव प्रस्तुत स्वररजनीचं पहिलं पुष्प बंग आर्ट या कार्यक्रमात उपस्थित तुम्हा सर्व रसिकांचे मनःपूर्वक स्वागत. रसिक श्रोत्यांच्या विनंतीवरून साताऱ्यात असे भव्य लाईव्ह शो व्हावेत आणि ते आयोजित करण्यासाठी स्वररजनीचे संस्थापक हेमंत जाधव यांच्या मनात आहे. त्यांच्या या विचारांना अनेकांनी पाठिंबा दिला आणि लवकरच या विचारांना मूर्त स्वरूप आलं. आणि आजचा हा पहिला सर्वांग सुंदर कार्यक्रम घेऊन आम्ही तुमच्या समोर उभे आहोत. तरीही बंग आर्ट हा काय प्रकार आहे असा काहीसा प्रश्नार्थक सूर आम्हाला सुरुवातीपासून ऐकायला मिळाला. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच हे सांगावंसं वाटतं की हिंदी चित्रपट संगीत आपल्या प्रतिभेनं अनेक कलाकारांनी समृद्ध केलेलं आहे. त्यातील 5 बंगाली संगीतकारांची कला बंग आर्टमधून आज आपण अनुभवणार आहोत, ज्यामध्ये SD बर्मन, सलील चौधरी, हेमंत कुमार, RD बर्मन आणि किशोरदा यांचा समावेश आहे. खरं तर या कार्यक्रमाविषयी खरंच खूप उत्सुकता ताणली गेली आहे. आपण सुरुवात करूया का? हो हो. आपला बंग आर्टमधील पहिला कलाकार कोण? पहिले कलाकार आहेत सलील चौधरी, एक भारतीय उत्कृष्ट संगीतकार, गीतकार, कथालेखक, कवी आणि वादक, ज्यांनी प्रामुख्यानं बंगाली, हिंदी, मल्याळम चित्रपटांसाठी संगीत दिलं. ते बासरी, व्हायोलिन, पियानो यासारखी अनेक वाद्य वाजवत. 19 नोव्हेंबर 1925 हा त्यांचा जन्मदिवस, म्हणजेच नुकतंच त्यांचं जन्मशताब्दी वर्ष झालं. त्यांनी संगीत दिलेला 1958 सालचा मधुमती हा चित्रपट अजून कोणी पाहिला नाही किंवा पाहिल्यानंतरही तो आवडला नाही असा हिंदी सिनेमाचा शौकीन कोणी नसेलच. नक्कीच. मधुमती या चित्रपटाला त्या वर्षातील अर्ध्याहून अधिक पारितोषिकं मिळाली. त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा सुद्धा पारितोषिक श्री सलील चौधरी यांना मिळालं आहे. बरोबर. दूरवर असलेल्या पहाडीवरून लता मंगेशकरांच्या आवाजात एक कमालीची मधुर साद ऐकू येते. आजा रे परदेसी मैं तो कब से खडी उस पार. गूढ आवाजाचा वेध घ्यायला लावणारं हे गाणं आता आपण ऐकणार आहोत. गीतकार आहेत शैलेंद्र आणि आज आपल्यासमोर सादर करत आहे श्रुती देवस्थळी.